मानसी म्हात्रे, अन्नपूर्णा कॅटरर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर आम्ही आज आलेलो आहोत कामार्ले या गावात। संतोष पाटील यांच्याकडे हळदीचा कार्यक्रम आहे, तर आम्हाला जेवणाची ऑर्डर दिली आहे। चला तर बघूयात काय काय आज मेनू आहेत ते। पप्पा, किती माणसांचं जेवण आणि काय काय मेनू आहे? आता हे जेवण 600 माणसांचं आहे। त्याच्यामध्ये कुर्मा भाजी, पुलाव, छोलेची भाजी, मटकीची आमटी, गोडी डाळ, भात, पापड, लोणचं, कोशिंबीर। सर्वात आधी तर सर्व तयारी करून घेतली, जसं की कांदा कटिंग, टॅमॅटो कापणे, सर्व भाज्या वगैरे कापून घेतल्या। हे आपले जेवणासाठी लागणारे सर्व मसाले। पप्पा आता ग्रेव्ही करून घेतात, कांदा आणि टोमॅटो परतवून, आणि त्यात ही काजू कणी टाकले। ही ग्रेव्ही आपण छोलेंची भाजी आणि तसेच कुर्मा भाजीला वापरणार आहोत। नंतर ग्राइंडरमध्ये ग्रेव्हीची पेस्ट करून घेतली। आता पुलावची भाजी करत आहोत, तर तेल आणि तूप टाकून घेतले। त्यात आता दालचिनी, तसेच स्टारफूल, लवंग, वेलची आणि तेजपत्ता टाकून घेतला। ह्या सर्व छोट्या छोट्या मसाल्यांमुळे तर आणखी टेस्ट येते जेवणाला। आता त्यात आलं लसूण पेस्ट टाकली आणि सर्व मिक्स करून घेतले। थोडं सगळं मिक्स करून झाल्यानंतर कांदा टाकून घेतला। कांदा थोडा परतवून झाल्यावर मीठ टाकून घेतले। कांदा थोडा लाल झाल्यानंतर हिंग टाकून घेतला। तसेच एव्हरेस्टचा शाही पुलाव मसाला टाकला। त्यानंतर सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्या तळलेल्या सर्व भाज्या टाकून घेतल्या आणि ही आपली पुलावची भाजी रेडी झालेली आहे। त्यानंतर राईस करायला घेतला। आपला हा पुलावसाठी राईस तयार झालेला आहे। चला तर मग आता भाजी आणि राईस मिक्स करून घेऊयात। आणि हा आपला चविष्ट आणि सुंदर असा पुलाव तयार झालेला आहे। चला तर मग आता छोल्यांची भाजी करूया। तेल टाकून घेतले, तसेच तेजपत्ता आणि स्टारफूल टाकले। आता आपण जी ग्रेव्ही केली होती ती टाकली, सर्व चांगले मिक्स करून घेतले। नंतर त्यात हळद टाकून घेतली, तसेच हिंग टाकून घेतले। त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकली आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपला घरचा मसाला टाकून घेतला। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर मीठ टाकले आणि ही कस्तुरी मेथी टाकून घेतली। सर्व चांगले मिक्स झाल्यानंतर उकळलेले छोले टाकून घेतले। सर्व मिक्स करून थोडा वेळ शिजवायला ठेवले आणि आपली ही छोल्यांची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता किती मस्त अशी छोल्यांची भाजी तयार झालेली आहे आपली। चला तर मग आता कुर्मा भाजी तयार करायला सुरुवात करूया। तेल टाकून घेतले आणि तसेच अमूल बटर टाकले। मगाशी आपण जी ग्रेव्ही केली होती आता ती टाकून घेऊयात। आता त्यात हिंग आणि हळद टाकून घेतली, काश्मीरी मिरची पावडर आणि एव्हरेस्टचा मसाला टाकून घेतला, तसेच मीठ टाकून घेतले। सर्व चांगलं मिक्स करून घेतले। सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर उकळलेल्या भाज्या टाकून घेतल्या, म्हणजेच मटार, फ्लावर, गाजर आणि शिमला मिरची टाकून घेतली। सर्व मिक्स केले आणि 15 मिनिटं शिजवायला ठेवले। बघू शकता ही आपली कुर्मा भाजी तयार झालेली आहे। चला तर मग बघूयात काय काय जेवण रेडी आहे। ही आपली डाळ आहे, ही मटकीची आमटी तयार झालेली आहे, ही आपली छोल्यांची भाजी तयार झालेली आहे, तसेच कुर्मा भाजी पण तयार झालेली आहे। हा आपला पुलाव तयार झालेला आहे। हा साधा राईस सुद्धा तयार झालेला आहे। आता पापड आणि फेणी तळून घेतली
आता लास्ट म्हणजे कोशिंबीरसाठी गाजर आणि काकडी कटिंग करून घेतली आणि ही आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तर आपले चविष्ट असे जेवण तयार झालेले आहे. चला तर आपण आता जेवणाऱ्या लोकांचे रिव्ह्यू घेऊयात. कसं झालंय? खूप छान झाले खूप. सर जेवण कसं झालंय? छान, उत्तमच, अगदी डिलिशियस. म्हणजे असं म्हणजे जेवण की जेवतच राहावं असं वाटत होतं. म्हणजे मर्यादा असते ना पोटाला. मस्त, खूपच जेवण चांगलं झालं होतं. थँक्यू. काकी जेवण कसं झालंय? जेवण खूप छान झालं, एकदम स्वादिष्ट जेवण होतं. दुपारी सुद्धा एकदम मस्त जेवण झालं. आत्ताचं सुद्धा आम्ही जेवलो, त्याला चव पण छान होती आणि म्हणजे फ्लेवर पण सर्व गोष्टी एकदम छान होत्या, उत्तम होता. जेवण कसं झालंय? मस्त. छोले खूप सुंदर आहेत, कुर्मा भाजी पण खूप सुंदर आहे आणि पुलाव पण मस्त झालाय. सगळं जेवण खूप आवडलं. दुपारी पण मस्त झालेलं, आत्ता पण मस्त झालंय. थँक्यू. जेवण कसं झालंय? जेवण एक नंबर झाले. नंबर झाले. जेवण खूप छान झालंय. आवडले असेल तर नक्की शेअर अँड कमेंट करा